रिक्षावाल्यांची स्टेशन परिसरात, मुख्यतः ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षावाल्यांची जी मुजोरी चालते ती तर सर्वांना परिचितच आहे. पण सध्या काय झालं आहे का, ठाणे सिटी स्कूल जो उभारला त्याच्यानंतर ठाणे स्टेशनची जी पहिली मार्गिका होती, लेन होती, ती सर्व सगळ्यांच्या ह्याच्यासाठी फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच ओपन ठेवलेली होती. म्हणजे ॲम्ब्युलन्स वगैरे असं काही असेल तर सर्व वाहनांसाठी, रिक्षा आणि टॅक्सीसाठी बंद होती. आणि खाजगी वाहनांसाठी तुम्ही बघाल त्या पहिल्या मार्गिकेच्या बाजूला एक रिक्षा स्टँडसाठी एक लाईन होत्या, 2 लाईन. आणि त्याच्यानंतर जी ती तिसरी मार्गिका होती, जी जर खाजगी वाहनं आली तर तिथून सोडत होते. तर आत्ता काही दिवसामध्ये असं आढळून आलं आहे का ती तिसरी मार्गिका होती, जी खाजगी वाहनांसाठी होती, ती बंद करण्यात आली. आणि जी पहिली मार्गिका जी स्टेशनला प्लॅटफॉर्मला लगत आहे ती सर्वांसाठी खुली करण्यात आली. त्याच्यामुळे काय होतं आहे की रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक हे सतत त्याच्यामध्ये घुसत आहेत आणि ती मार्गिका अडवून कुठेही कसेही उभं राहत आहेत. आणि जे प्रवासी स्टेशनमधून बाहेर येत आहेत, बाहेरगावावरून जर कुठले प्रवासी येत असेल तर त्यांना अव्वाच्या सव्वा असे भाडं आकारून त्यांची मुजोरगिरी तिथे चालू आहे. आणि सर्वसामान्य प्रवासी जे स्टेशन बाहेर येतात ते तुम्ही बघाल त्या रिक्षा स्टँडची जी लाईन असते, क्यू आहे, त्याच्यामध्ये उभे असतात. 1-1.5 तासामध्ये त्यांना रिक्षा मिळून जायची. मी स्वतः किती वेळा स्टेशन बाहेर आल्यानंतर त्या रिक्षा स्टँडमध्ये उभे राहून रिक्षा मिळालेली आहे. पण काही मुजोर जे रिक्षा चालक आहेत ते लांबचं भाडं मिळवण्यासाठी किंवा मोठं भाडं आकारण्यासाठी तिकडे आता त्या पहिली मार्गिका खुली केली गेल्यामुळे काय होते, लोक ते रिक्षा चालक आहेत ते तिकडे जाऊन उभे राहत आहेत आणि अव्वाच्या सव्वा जे प्रवासी आहेत त्यांच्याकडून लुटारूगिरी करून भाडं वसूल करत आहेत. त्याच्यामुळे मी पोलीस आयुक्त आशुतोषजी डुंगरे तसेच पंकज शिरसाट साहेब जे पोलीस उपायुक्त आहेत आणि सहाय्यक उपायुक्त ज्या आहेत अंजली भोईर मॅडम वाहतूक विभागाच्या, त्यांना मी पत्र देऊन निवेदन केलेलं आहे का ही जी व्यवस्था जी तुम्ही बदल केलेला आहे त्याच्यामध्ये तो खूप म्हणजे प्रवासांना त्रासदायक होतो आहे. तिकडच्या लोकल नागरिकांना जे येत आहेत रोजचे प्रवासी, दैनंदिन जे रोजचे प्रवास करून जे येत आहेत ठाणे स्टेशनच्या बाहेर प्रवासी आहेत त्यांना ही जी खूप गैरसोयीचं होतं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप हा बदल करण्यात यावा. कारण का हा जो स्टेशन एरिया आहे हा ठाणे शहराचा खूप गर्दीचा दरवळ असणारा असा हा परिसर आहे. आणि तिथे योग्य ते सुव्यवस्था आणि सुशासन असणं गरजेचं आहे. ह्या गोष्टीकडे मी ह्या लोकांचं लक्ष वेधण्यासाठी हे पत्र दिलेलं आहे आणि ह्याच्यात नक्कीच योग्य तो बदल दिसून येईल अशी माझी आशा आहे. धन्यवाद.